जस्टिस फॉर यशस्वी, जस्टिस फॉर यशस्वी। गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे। उरणमध्ये हत्या झालेल्या यशस्वी शिंदे खून प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना त्यात आता उरणमधील वकील बंधू भगिनींच्या संतापाची भर पडली आहे। क्रूरकर्म आरोपी दाऊदला मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर टेकडी परिसरातून नवी मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे। हे वृत्त ताजे असतानाच याआधीच उरणमधील वकिलांनी आरोपी दाऊद शेखचे वकीलपत्र न घेण्याचा निर्धार केलाय। उरण तालुका बार असोसिएशनने आपला निर्णय जाहीर केलाय। सोमवार दिनांक 29 जुलै रोजी उरण तालुका बार असोसिएशनने एकजुटीने हा निर्णय घेतला। मृत यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी असे निवेदन उरण तालुका बार असोसिएशन तर्फे उरण पोलीस स्टेशन आणि नावाशेवा पोलीस स्टेशनला देण्यात आले। यावेळी उरण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि बहुसंख्य वकील उपस्थित होते। उरण वकील संघटनेतर्फे मी पराग मंत्र्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं बोलावं। उरणमध्ये यशस्वी शिंदे या युवतीवरती जो भीषण आणि नृशंसपणे हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्याचा उरण तालुका वकील संघटना तर्फे आम्ही सगळे वकील या अमानुष कृत्याचा निषेध करतो आणि असा आम्ही वकील संघटनेमार्फत सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की या घृणास्पद कृत्याचा जो आरोपी आहे त्याचं कुणी वकीलपत्र घेऊ नये असं आम्ही आमच्या वकील संघटनेमध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्याचा ठरावही केलेला आहे। तर लवकरात लवकर जे कोण कुणी आहेत, जे कोण हल्लेखोर आहेत त्यांना पकडलं पाहिजे आणि पकडून त्यांच्यावरती जो काही खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टाकडे चालवावा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी याकरता आम्ही निवेदन देणार आहोत गृहमंत्र्यांकडे आणि पोलीस कमिशनर यांच्याकडे। तर या झालेल्या कृत्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो। खरोखर वाईट घटना घडलेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।